तालुक्यातील मोराणे वार शिवारातून गौण खनिज वाहतुकीची पावती नसल्यानं JM म्हात्रे कंपनीच्या 8 डंपरवर महसूल विभागाच्या वतीनं कारवाई करत डंपर जप्त करून पश्चिम देवपूर पोलीस ठाणे या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। गौण खनिज वाहतुकीचा अधिकृत परवाना काढला, परंतु गौण खनिज वाहतूक करताना ऑनलाईन पावती नसल्यानं महसूल विभागानं निमडाल्याहून मोराणेकडे जाणाऱ्या JM म्हात्रे कंपनीच्या गौण खनिजने भरलेल्या 8 डंपरवर कारवाई करत हे डंपर जप्त केलेत। सदरची कारवाई महसूल विभागाचे नायब तहसीलदार संजय पवार, मंडलाधिकारी कविता हाके, मंडलाधिकारी DT महाजन, मंडलाधिकारी CU पाटील, तलाठी पांडुरंग ढाले, विजय बाविस्कर, चालक भिकन परदेशी, महसूल सेवक केतन सूर्यवंशी, महसूल सेवक रुपेश नाईक, सुनील बोरसे आदींच्या पथकानं केली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शहाद्यातील मौजे कोट बांधणी या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची कमतरता भासू नये या उदात्त हेतूमधून BMC कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना स्वेटर, शालेय बॅग, पाणी बॉटल, वही, पेन तसेच जेवणाचं वाटप करण्यात आलं। गोरगरीब विद्यार्थ्यांना स्वेटरसह इतर शालेय साहित्य मिळाल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता। दरम्यान BMC कंपनीचे टीम लीडर अरविंद पावरा, एलिझा मॅडम आणि परमेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी लक्कडकोट केंद्र प्रमुख बैसाने सर, मुख्याध्यापक गोपाल पावरा, शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी BMC कंपनी आणि आयोजकांचे आभार मानले। यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेश पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून कोट्यवधींची काळी कमाई वाळू माफियांकडून केली जाते। बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना रोखण्याचं धाडस प्रशासन करेल का, हे पाहणं यामुळे महत्त्वाचं ठरतंय। धुळे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून बेकायदेशीरपणे वाळू माफिया वाळूची वाहतूक करतायत। दिवसाला साधारणतः 100 ते 120 डंपरच्या फेऱ्या होत आहेत। रात्रीसह दिवसाढवळ्या होणाऱ्या या वाळू माफियांना प्रशासनानं दुर्लक्ष केलंय की काय असा प्रश्न समोर येतोय। शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून दिवसाढवळ्या वाहतूक करण्याची हिंमत वाळू माफियांमध्ये येतेच कशी? वाळू माफियांवर प्रशासनाचा वचक नाही का? वाळू माफिया कुणाच्या आशीर्वादानं वाळू वाहतूक करत आहेत? त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास प्रशासन पुढे कधी येणार, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे ठाकलेत। प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू वाहतूक करणाऱ्या या वाळू माफियांच्या नांग्या प्रशासनानं तात्काळ ठेचून वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील आता केली जातीये। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। थंडीच्या वाढत्या कडाक्यामध्ये गोरगरीब नागरिकांना मायेची ऊब मिळावी यासाठी BMC कंपनीकडून शहाद्यातील मौजे कोट बांधणी या ठिकाणच्या ग्रामस्थांना ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आलं। BMC कंपनीचे टीम लीडर मिथुन पावरा, एलिझा मॅडम आणि परमेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 24 नोव्हेंबरला गावातील नागरिकांना ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आलं।
यावेळी गोरगरिबांना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट मिळाल्यानं गावचे सरपंच पानसिंग भिल, कारभारी भावसिंग व माजी सरपंच रमजाताई भिल यांनी बीएमसी कंपनीचे आभार मानत समाधान व्यक्त केलं। यावेळी कोटबांधणी गावातील महिला, पुरुष, अबालवृद्ध आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेश पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा। धुळे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील थकीत वेतन तात्काळ देण्यासह शिक्षकांचं वेतन नियमित करावं या मागणीसाठी धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीनं शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। यावेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।